आणि सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन। सकाळपासून 6 वाजल्यापासून सगळा योगाचा कार्यक्रम सुरू आहे। ठाण्याला भरपूर पाऊस आहे, मुंबईला एकदम स्वच्छ पाऊसच नाही। खरं म्हणजे आज योग दिनाचं औचित्य साधून या पुलाच्या खाली अतिशय चांगलं असं सुंदर ब्युटिफिकेशन या ठिकाणी झालंय। मी पद्मश्री नाना चुडासमा यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि पद्मश्री नाना चुडासमा मुंबई माझी लाड़की संस्था के माध्यम से मुंबई शहर और मुंबईकर के कल्याण के लिए प्रतिबद्ध थे। ग्रीन और क्लीन मुंबई के लिए उनका बड़ा योगदान रहा है। जायंट इंटरनेशनल एनजीओ के माध्यम से चुडासमा जी ने केवल मुंबई नहीं बल्कि दुनिया के विभिन्न शहरों में सामाजिक कार्य किया है। अभी शाइना एनसी जी उसे आगे बढ़ा रही है। आपका भी मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं और आपको भी योगा डे की शुभेच्छा देता हूं। हमारे देवेंद्र जी तो योगा करके आए ही हैं और सही माने में शाइना एनसी जी मुंबई का चेहरा बदलने के लिए काम कर रही है, प्रयास कर रही है। हम सबका ही मकसद है कि मुंबई स्वच्छ, सुंदर और हरित हो जाए। इसलिए मुंबई कारपोरेशन के माध्यम से राज्य सरकार डीप क्लीन ड्राइव का काम शुरू किया है और इसका असर भी इतना हुआ है कि पोल्यूशन लेवल कम हो गई है। मुंबई के जो रोड्स है वो पूरे रोड्स हम लोग कंक्रीट कर रहे हैं और उसकी वजह से पूरे मुंबई में गड्ढे बिल्कुल नहीं रहेंगे। मुंबई विल बी पॉटहोल फ्री नेक्स्ट 2 years, ये हम लोग दावे के साथ कह सकते हैं। और मुंबई को हम ट्रैफिक मुक्त करेंगे, मुंबई को पोल्यूशन मुक्त करेंगे और गार्बेज मुक्त करेंगे। और इसलिए शाइना जी आपका ये कार्यक्रम जो है बहुत ही अच्छा है। नहीं तो फ्लाईओवर के नीचे डंपिंग स्टेशन बन जाता है। इधर एक टॉयलेट गगराने कुठे गेले, एक टॉयलेट पुढे आहे ना, हा मग ते काढून आपल्याला इकडे ब्युटिफिकेशन करायचं आणि त्यामुळे आता चौपाटी आपण बघतोय सगळी स्वच्छ आणि सुंदर चौपाटी आपण करतोय। कोस्टल रोडमुळे खूप मोठ्या ट्रॅफिक मधून मुंबईकरांना दिलासा मिळालाय। लवकरच आता आपण 2 मार्ग उपलब्ध केले। जुलैमध्ये आपण सीलिंगला जोडतोय आणि जुलैमध्ये सीलिंग पर्यंत आपण जाऊ। त्यामुळे नक्कीच यामध्ये लोकांना मोठा दिलासा मिळेल आणि शाइनाजींच्यामुळे भायखला को भी रेलवे स्टेशन को भी मिला है युनेस्को अवॉर्ड। भायखला रेल्वे स्टेशनला आपल्या शाइनाजींच्या प्रयत्नामुळे मिळाला। खरं जे मुंबईकर जे आहेत या मुंबईसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेने जेव्हा आपण काम करतो तेव्हा अशा प्रकारचं एक आपल्याला रिझल्ट मिळतो। मी आणि देवेंद्रजी जेव्हा काम सरकारचं सुरू केलं त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही महापालिका आयुक्तांना बोलवलं आणि सांगितलं आम्हाला खड्डे मुक्त मुंबई पाहिजे। एकही खड्डा इकडे मुंबईत दिसता कामा नये आणि त्याची सुरुवात झाली आणि पुढच्या 2 वर्षामध्ये मी म्हटल्याप्रमाणे मुंबई खड्डे मुक्त होईल आणि मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार नाही और मुंबई के वो खड्डों के ऊपर गाना बनाने की नौबत किसको भी नहीं आएगी। ये गाना बनाया तर आज खरं म्हणजे खूप चांगलं काम झालंय आणि तिथं सुशोभीकरणामध्ये पण योगाचे सगळे पोस्टर आहेत तिथे आणि समोरून म्हणजे योगाचं महत्व काय हे देखील अधोरेखित करण्याचं काम या ठिकाणी शाइनाजींनी केलेलं आहे। मी त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो। इसमें टाइम्स ऑफ इंडिया और कोण कोण है? जायंट्स आई लव्ह मुंबई और प्राइम सिक्युरिटी। जायंट्स आई लव्ह मुंबई आणि प्राइम सिक्युरिटी या माध्यमातून
बाय डिझाईन सगळे ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलाय त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. रामदेव बाबा तर तिकडे आलेले आहेत आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी हा योगा संपूर्ण जगामध्ये त्याला प्रसिद्धी दिली आणि जगभर योगा डे, जागतिक योगा डे म्हणून आपण साजरा करतो. याच्या मागे रामदेव बाबा आणि आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मोठं योगदान आहे. आणि म्हणून आपण सगळेजण योगा करा. फक्त एक दिवस नाही, रोज योगा केला पाहिजे. नाही का आम्ही येतो, योगा करतो आणि फोटो काढतो आणि जातो, सोडून देतो. पण योगा हा माणसाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनला पाहिजे. आणि म्हणून करो योग रहो निरोग. आणि रामदेव बाबांकडून जास्त आपल्याला शिकायला मिळेल. मी म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना शैनाजी तुमचं मनापासून अभिनंदन, तुमच्या टीमचं मनापासून अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा.